मधू, आपल्या चॅनलला इतका छान रिस्पॉन्स मिळतोय की आपण अभिनंदन तरी कोणाकोणाचं करायचं? अभिनंदन तर सगळ्यांचं करूच आहे, पण त्याच्या अगोदर आपण आभार मानूया. आधी GNची धाकटी बहीण श्रीमती नंदाताई पैठणकर यांनी आपल्याला अभिवाचन करायला परवानगी दिली. तसेच जे वेगवेगळे प्रकाशक आहेत, कॉन्टिनेंटल प्रकाशन, परचुरे प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, या सगळ्यांचेही आपण आभार मानूयात. आणि अभिनंदन तर ज्यांनी कथा वाचल्या आणि ज्यांनी ऐकल्या त्यांचं करायलाच पाहिजे. कारण आमच्या या चॅनलमध्ये तुमच्यासह अनेक जण समाविष्ट झाले आणि आम्हाला याचा आनंद आहे की आपण सर्वांनी आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल आपल्या सर्वांचंही मी अभिनंदन करते. मधू, आपण आत्तापर्यंत ज्या ज्या कथा अपलोड केल्या त्याविषयी जरा सांग की आपली त्यामागे काय भूमिका होती. आता GA म्हटलं की लोकांना असं वाटतं की काहीतरी खूप दीर्घ कथा असते, पण तसं काही नाही. GN कुसुमकुंज हा तर GNचा मरणोत्तर प्रकाशित झालेला कथासंग्रह होता. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कथा होत्या, पण पारवा हा जो त्यांचा फार जुना कथासंग्रह आहे त्याच्यातही छोट्या छोट्या कथा होत्या. आम्ही छोट्या कथेनेच सुरुवात केली नाही का आपण? हो, त्याचं कारण काय आहे की GN वरती जो एक छाप मारला गेला आहे, काहीतरी दुर्बोध, काहीतरी अगम्य, काहीतरी जड, काहीतरी दीर्घ, तर तसं नसून कुणालाही कळती किंवा ज्याच्यामध्ये खूप एक ॲब्स्ट्रॅक्टनेस नाही आहे अशा कथाही त्यांनी लिहिल्या. तर त्याच्यापासून म्हणून आपण सुरुवात केली. पण आता हळूहळू आपण खरं तर थोडंसं रात्राणी आणि काकणे हे GS स्टाईलने आलेल्या 2 कथा झाल्या. हां, म्हणजे ना माझा ह्याला आक्षेप आहे की काकणे आणि रात्राणी GS स्टाईल आणि बाकीची GS स्टाईल नाही, असं काही नाही आहे. बरोबर. दीर्घकथाचा फॉर्मॅट वेगळा असतो, छोट्या कथांचा फॉर्मॅट वेगळा असतो, आणि त्याच्यासाठी लागणारी भाषा, त्याच्यासाठी लागणारी एक कथेचं लिखाण हे GNनी समर्थपणे केलेलं आहे. बरोबर. फक्त काय झालं आहे की या ज्या छोट्या कथा आहेत त्या आपल्याला एका भागात घेता आल्या. काकणी असेल, रात्राणी असेल, या कथा काही म्हणजे 2 किंवा 3 भागांमध्ये घेता आल्या. या पुढच्या कथा तर कदाचित 4 भागात पण असू शकतात नाही का? हो, कारण इस्किलार आहे किंवा स्वामी आहे, विदूषक आहे, प्रदक्षिणा आहे. या कथा चांगल्या मोठ्या आहेत आणि एखाद्या महाकादंबरीचं बीज खरं तर छोट्या कथांमध्येही सापडतं. जसं बुद्धी आणि भाग्य आहे, ही कथा आहे, त्याच्यामध्ये एक मोठी महाकादंबरी पण होऊ शकते. बरोबर. प्रदक्षिणावरती तर फार प्रचंड मोठी कादंबरी होऊ शकते करायचीच झाली तर. इव्हन आपण आत्ता ज्या नंतर करणार आहोत अपलोड, कांचनमृग म्हण किंवा बाधा म्हण, त्या नाही का 3-4 भागांमध्ये होती. आणि बोल. हां, म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कथा सादर करायचा प्रयत्न केला. त्याबद्दलही खरं तर आम्हाला आपले अभिप्राय जाणून घ्यायचे. म्हणजे रात्राणी ऑडिओ होता, काकणे ही कथा निसर्गरम्य परिसरात वाचली गेली. हो, आणि काही इंडोर शूटिंग केलेलं आहे काही लोकांनी. तर ह्याच्यावरती तुमचे अभिप्राय जरूर कळवा. म्हणजे आपण बऱ्यापैकी आम्हाला अभिप्राय लिहिले आहेत, कमेंट केलेले आहेत. पण मधू, एक विलक्षण अशी प्रतिक्रिया माझ्याकडे आली, ती म्हणजे अशी की आपण वाचन करतो ते आपल्या करमणुकीसाठी किंवा वेळ चांगला घालवायला. मग GN सारख्या लेखकाच्या कथा वाचून उदास कशाला व्हायचं? हे खरं म्हणजे खूप आश्चर्यकारक आहे. कारण मुळात वाङ्मयाचं म्हणजे वाङ्मय हे काही मनोरंजनाचं साधन नाही. बरोबर. वाङ्मय हे आपल्याला आपल्या जीवनाचा आरसा दाखवतो. आपलं जीवन किती अनेक पदरी आहे आणि किती वेगवेगळ्या व्यामिश्र गोष्टींमध्ये माणूस अडकतो, आणि माणूस म्हणून त्याला जगताना बऱ्याचदा किती प्रश्न पडतात, किती गुंत्यात त्याला जगायला लागतं. बरोबर. आणि त्या गुंत्यातवरती तो मातही करतो बऱ्याचदा. तर ह्या सगळ्याचं जे काही एक दर्शन आहे ते चांगल्या वाङ्मयात दिसतं. हां, खरं तर तू छान म्हणाली होतीस की वाङ्मय हे मानवी जीवनाचा आरसा आहे, म्हणजे प्रतिबिंब आहे. आणि दुर्दैवाने आता काय झालं आहे की ह्या ज्या सिरीज टेलिव्हिजनवरच्या सोप किंवा वेब सिरीज ह्याच्यामध्ये असं एक न सपाटीकरण आहे. म्हणजे चांगली व्यक्ती वाईट व्यक्ती किंवा सासू सुनांमधला झगडा. आता काकणे या कथेत तू बघशील तर त्या
सुनेबद्दल सासूचं अतिशय चांगलं मत असतं हो आणि ती आजारी पडते तर तिला काय झालं याने सासू किती व्याकुळ हो, होते. खरंय. तर अशा प्रकारच्या ज्या मानवी छटा असलेल्या व्यक्तिरेखा या अलीकडे दिसत नाही. आणि दुसरं असं म्हणजे तू मगाशी बोलताना म्हणालीस की जीएनच्या कथांमधून अस्वस्थ व्हायला होतं, निराशावादी असण्यापेक्षा असे बरेच जणांचे सूर मिळाले मला ऐकायला की जीए वाचून उदास होतो म्हणून आम्ही जीए वाचले नाहीत जास्ती, ऐकू आता तुम्ही म्हणताय तर उदास नाही होत माणूस ना, अस्वस्थ होतो. हां आणि असं बघायला गेलं तर जन पळभर म्हणतील हाय हाय, ही तर मृत्यूवरची कथा आहे. आणि त्याच्यात तर आपण गेल्यानंतर कविता. आपल्याला कविता आहे आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षातही ठेवणार नाही एवढी एक विलक्षण त्याच्यात कल्पना मांडलेली आहे. पण ती आपण ऐकतो ना. ऐकतो भय इथले संपत नाही ही हां. कविता म्हणजे अशा- आणि ह्या कविताही सुप्रसिद्ध झाल्याच की. आणि अशा कितीतरी आहेत. बरोबर. पण जीएनवरती ते एक लेबल लावलं गेलं आणि अस्वस्थ होण्यापासून पळणं म्हणजे खरं म्हणजे माझ्या मताने जीवनापासून पळणं आहे. तसं बघायला गेलं मधू तर रामायण महाभारत यातही अस्वस्थ करणाऱ्या घटना किती आहेत. कितीतरी आहे. जसं द्रौपदी वस्त्रहरण ही किती भयानक विदारक म्हणजे घटना आहे. पण ती आपण इतक्या वेळेला ऐकली एक ना, सीतेचा अग्निदिव्य, खरंय. एकलव्याचा अंगठा कापला. खरंय. या सगळ्या गोष्टी पण खूप विदारक आहेत, खूप अस्वस्थ करणाऱ्या खरं म्हणजे असायला हव्यात. पण त्या सतत कानावर पडल्यामुळे एखाद वेळेस आपण त्यातली जी एक अस्वस्थता आहे त्याच्यातून निर्माण होणारी याला बहुतेक आपण आता सरावलेलो दिसतो. हां पण वाचकांना माझी अशी विनंती आहे की कसल्याही प्रकारचं एक बायस्ड जे जीएनबद्दल बोललं जातं ते मनात न ठेवता तुम्ही तुमच्या परीने ह्या कथा ऐका, त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मला असं वाटतं पूर्वग्रह दूषित किंवा ऐकीव काहीतरी गोष्टींवर विश्वास न ठेवता कथांकडे तुमच्या स्वतःच्या अगदी निर्मळ दृष्टीने बघा आणि मग आपला अभिप्राय लिहा. आणि त्या कथांमध्ये अस्वस्थ करणारे किंवा काय शब्द बघा, जीएनचे काय काय प्रतिभा आहे. खरं कमाल म्हणजे आहे. रातराणीमध्ये की रातराणीवरती साप येतो तिच्या सुगंधाने आकर्षित होऊन अशी प्रतिमा आहे. हो तर ती जी त्यातली नायिका आहे तिच्याकडे कथेतला नायक आकर्षित होतो आणि तोच तिला दंश करतो. ही आणि मानवी मनामध्ये किती अनेक प्रकारचे भाव दडलेले असतात. आपण ते आपल्या जीवनामध्ये कसे दडपून टाकतो आणि कुठल्या तरी एका विलक्षण क्षणी ते वर येतात. खरंय. आणि ती जी वर्णनं आहेत काकणे कथेत काय सुंदर नरसुभटाचं वर्णन किंवा दुकानातल्या वस्तूंचं जे चित्रीकरण केलंय, काय लिहिलंय जीएनने खरोखर. आणि आपण हल्ली वाचन संस्कृती गेल्यामुळे प्रत्येकाने एक ती कथा वाचल्यानंतर आपल्या मनाने ते चित्र रेखाटायचं असतं. ही जी काही एक प्रथा पूर्वी होती किंवा सवय होती ती आता लोकांची थोडी कमी झाली आहे. आणि त्यामुळे मग 10 मिनटं आम्ही ऐकलं मग पुढचं लक्षात ठेवायला लागतं. तर जेव्हा तुम्हाला वेळ असेल, सगळे भाग एकाच दिवशी प्रकाशित करतोय हां. चॅनेलवरती, तर तेव्हा तुम्ही वेळ असेल तेव्हा ऐका. एका नवीन अनुभवाला आता असं उलटं जाऊन म्हणायला लागेल की सामोरे जा. आणि मी एक विनंती करते की आपण सबस्क्राईब करा चॅनल. त्यामुळे काय होईल की दर सोमवारी आम्ही दर गुरुवारी टीझर करतो प्रकाशित आणि दर सोमवारी कथा. तर आम्ही नाही पाठवली तरी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ती कथा तुम्हाला लगेच मिळू शकते. हो, कारण चॅनेलवर सगळ्या कथा आहेत आणि तुमचे जे अभिप्राय आहेत कथेबद्दल, कथा वाचून तुम्हाला काय वाटलं हेही जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. काही लोक आम्हाला पर्सनली कळवतात पण ज्याने वाचलंय त्याला ते कळत नाही. तर दुसरी एक गंमत वाटते मला मधू, व्ह्यूज भरपूर आहेत पण लाईक्स कमी आहेत. हो, तर लाईक पण करा म्हणजे जरा आम्हालाही उत्साह येईल. म्हणजे वाचल्यानंतर व्ह्यूज जर तुम्ही केलेला आहे तर मग लाईक पण करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला आवडले. हां. आणि समजा नसेल आवडलं तर लिहा तसं की का आवडलं नाही, कशामुळे आवडलं नाही, आम्हाला कळेल, त्यात काही सुधारणा करता येईल. पण आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप मोलाचा आहे हे लक्षात ठेवा. आणि अजूनही ज्या लोकांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी जरूर सहभागी व्हा. आमच्या चॅनेलला प्रतिसाद तर चांगला मिळाला आहे, अजूनही मिळावा अशी अपेक्षा आहे. नमस्कार. नमस्कार. मी माधवी ठाकूर देसाई. मी सुषमा फडके. आपली जीएमध्ये आपण वारंवार येत राहाल अशी आम्ही अपेक्षा करतो.